पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, मिळालिया संत संग समर्पिता भले अंग। तीर्थी भावफळे येथे अनाड तेवळे, मिळालिया संत संग समर्पिता भले अंग। तुका म्हणे पाप, तुका म्हणे पाप गेले गेल्या कळे ताप, मिळालिया संत संग समर्पिता भले अंग। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि संतपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबराय म्हणतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी। तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी। तीर्थात धोंडा आणि पाणी आहे आणि देव सज्जनामध्ये रोकडा आहे। मग हा सज्जन म्हणजे काय, रोकडा म्हणजे काय? सज्जन म्हणजे संत, सज्जन म्हणजे संत। तुकोबारा एका अभंगातून बोललेत, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे। सज्जन म्हणजे संत, संतांचं नामस्मरण केलं की पुण्य लाभतं। पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे। सज्जन म्हणजे संत। तुम्ही सज्जन या शब्दाचा विग्रह करा। सज्जन या शब्दाचा विग्रह करा। सज्जन बरोबर सत अधिक जन। सज्जन बरोबर सत अधिक जन। सत म्हणजे जो सातत्याने सत्य वागतो तो सत, आणि जन, जन म्हणजे माणूस। सज्जन हा शब्द फोडा, सज्जन या शब्दाचा विग्रह करा। सज्जन बरोबर सत अधिक जन। सत म्हणजे जो सत्याने वागतो तो सत, आणि जन म्हणजे माणूस। अर्थात सज्जन म्हणजे जो सातत्याने सत्याने वागतो तो, आणि सातत्याने जो सत्याने वागतो असा संत आणि भगवंत हे दोनच असतात। सातत्याने जे सत्याने वागतात असा संत आणि भगवंत हे दोघंच असतात। आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला। सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगताकार। भगवंत सद चिद आनंद स्वरूप आहे। तर हा सज्जन शब्द संत सुचवतो। सज्जन बरोबर सत अधिक जन, आणि म्हणून सज्जन म्हणजे संत। आणि रोकडा म्हणजे नगद, रोखठोक, प्रत्यक्ष जिवंतपणीच मिळालेला मोक्ष।
रोकडा म्हणजे कॅश, रोखठोक, नगदी, प्रत्यक्षात मिळालेला, जिवंतपणीच मिळालेला, असे रोकडा या शब्दाचे अनेक अर्थ होतात. एकच अर्थ सांगायचा असेल तर रोकडा म्हणजे नगदी. नगदी उदाहरण नगदी असतं ना, त्यात रोकडा म्हणजे नगदी. तर या अभंगामध्ये तुकोबारायांनी तीर्थात असलेला देव आणि संतामध्ये असलेला देव यात तुलना केली आहे. अर्थात तीर्थात दगडामध्ये वास करणारा देव आणि संत या दोघांमध्ये तुकोबारायांनी तुलना केली आहे. महाराज म्हणतात, तीर्थी धोंडा पाणी. तीर्थात धोंड्याच्या रूपात देव आहे, तो मोक्ष देण्यास उधार आहे. उधार नाही, उधार. तीर्थात जो धोंडा आहे त्यात देव वास करतो, पण तो मोक्ष देण्याच्या बाबतीत उधार आहे. आणि संत मोक्ष देण्याच्या बाबतीत नगदी आहेत. नगदी, कॅश, लगेच, जिवंतपणीच. संत तुम्हाला जिवंतपणीच मोक्ष देतात. दुकानात गेले असता ना, उधार, नगद, आज नगद, कल उधार, ते उधार आणि नगद. तर तीर्थातला देव मोक्ष देण्याच्या बाबतीत उधार आहे आणि संत मोक्ष देण्याच्या बाबतीत नगद आहेत. तात्काळ, लगेच, तात्काळ, प्रत्यक्ष, रोखठोक, नगद. अशी अभंगामध्ये तुकोबारांनी तुलना केली आहे. तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. तीर्थातील देव मोक्ष देतो, पण मोक्ष देण्याच्या बाबतीत उधार आहे. संतही मोक्ष देतात, पण संत मोक्ष देण्याच्या बाबतीत नगद आहेत, रोखठोक आहेत, प्रत्यक्ष आहेत. संत जिवंतपणीच मोक्ष देत आहेत. आणि म्हणून तुकोबारायांनी तुलना केली आहे की तीर्थातला देव आणि संतातला देव. बरे, तीर्थ म्हणजे तरी नेमकं काय? तीर्थ हे एक पवित्र स्थान असते जिथे देव दगडाच्या रूपात व तीर्थ पाण्याच्या रूपात राहते. तीर्थक्षेत्र म्हणजे एक पवित्र क्षेत्र, एक पुण्यक्षेत्र, की जिथे देव दगडाच्या रूपात राहतो आणि तीर्थ पाण्याच्या रूपात राहते. त्याला तीर्थक्षेत्र म्हणतात. मग अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लोक भक्तिभावाने देवाची पूजा व स्नान करतात, पुण्य मिळवतात आणि इतर काही बरंचसं देवाला मागतात. तर तीर्थ म्हणजे जिथं मंदिर आहे, मंदिरात दगडाचा देव आहे आणि देवाच्या समोर किंवा सभोवताली पाणी आहे. तर हा तीर्थातील देव दगड असतो आणि हाच देव तीर्थ असतो किंवा पाणी असतो. आणि अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लोक भक्तिभावानं जातात, देवाची पूजा करतात, त्या तीर्थात स्नान करतात, आपलं पाप घालवतात, देवाची भक्तिभावानं पूजा करून पुण्यही मिळवतात, इतर काही मिळवतात. अशा तीर्थाची, अर्थात अशा तीर्थात राहणाऱ्या देवाची, तीर्थात जो दगड आहे त्या दगडात राहणाऱ्या देवाची आणि संतांची तुकोबारायांनी अभंगात तुलना केली आहे. ठीक आहे, देव आणि संत यांची तुलना केली.
मग संत नेमकं कोणाला म्हणावं? संत म्हणजे नेमकं कोण? आजकाल आम्ही 4 कीर्तनं केली, 4 प्रवचनं केली की स्वतःला संत म्हणून घेतो. जगही आम्हाला संत म्हणतं, आम्हाला मजा वाटते. 10 अभंगाचे 10 कीर्तनावर आम्ही महाराज झालो. जग आम्हाला संत म्हणतं, आम्ही आनंदाने संत म्हणून घेतो. मग आम्ही संत आहोत का? तर संत म्हणजे ज्याच्यापाशी निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम आहे. या निष्काम कर्मानं आणि निष्काम हरिनामानं ज्याच्या जीवनात विवेक वैराग्य आहे, ज्याच्या जीवनात विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झाले, जो मुक्त आहे, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे आणि पांडुरंगानं ज्याचं दास्यत्व केलं आहे आणि ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आहे, तो संत असतो, इतर दुसरं कोणी नाही. एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. ज्याच्यापाशी विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झाले, जो मुक्त आहे, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आणि पांडुरंगाने ज्याची चाकरी केली आहे, तो संत असतो. अर्थात जो ज्ञान गिळून गोविंद गातो तो संत असतो. सोप्या भाषेत बोलायचं झालं तर जो देव होऊन देवाचं नाव घेतो तो संत असतो. जो देव होऊन देवाचं नाव घेतो तो संत असतो. ऐसा बोधची केवळू होऊने असे निष्कळू, त्याही वरी भजन शिडू माझ्या ठाई. ज्ञानोबा आहे. आत्मबोध झालाय, मुक्त झालाय, पण मुक्त होणे देवाचं नामस्मरण चालूच आहे. मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव. जो ज्ञान गिळून गोविंद गातो, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, जो देव होऊन देवाचं नाव घेतो तो संत असतो. मग यात आम्ही कीर्तनकार बसतोत का बघावं. नसत बसेल तर मग स्वतःला संत म्हणून घेऊ नये. मी जे बोललो यात तुम्ही बसता का बघा. बसला तर तुम्ही संत, नाही बसलात तर तुम्ही साधे कीर्तनकार किंवा संत वाङ्मयाचे प्रचारक. स्वतःला संत म्हणून घेऊ नका. जगात सगळ्यात दुर्मिळ काय आहे तर संतपद आहे. संतपद हे 5वा पुरुषार्थ आहे. मोक्ष सगळ्यात दुर्मिळ आहे, तो 4था पुरुषार्थ आहे. आणि या 4थ्या पुरुषार्थाच्या पुढे 5वा पुरुषार्थ आहे, ते संतपद आहे. संतपदे मोक्षापेक्षाही अवघड आहे. 4 पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. संतपदे 5वा पुरुषार्थ आहे, मुक्ती हा 4था पुरुषार्थ आहे. 4थ्यापेक्षा 5वा अवघड असते. मुक्तीचं अवघड आहे तर संतपद त्याहून अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभो अति. ज्ञानोबा आहे. जगात काही मिळेल, संत लवकर मिळत नाहीत. शेकडो वर्षात एखादा संत होतो, शेकडो वर्षात. या षष्टीत अमृत आणि परीस जसा दुर्मिळ आहे तसे संत दुर्मिळ असतात. शेकडो वर्षात एखादा संत होतो. म्हणून तुम्ही आम्ही संत वाङ्मयाचे प्रचारक आहोत. स्वतःला संत म्हणून घेऊ नये. लोकांनी कीर्तनकारला संत म्हणू नये. त्यांनी संत म्हटलं तर आपण आनंद मानू नये आणि आपणही स्वतःला संत म्हणून घेऊ नये. म्हणून जो देव होऊन देवाचं नाव घेतो तो संत असतो. आणि असा संत हा प्रत्यक्ष चालता बोलता भगवान श्रीकृष्ण असतो. नाथ महाराज लिहित आहेत, संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम, ते चालते बोलते परब्रह्म. ज्ञानोबाराय लिहित आहेत की संत हा चालतं बोलतं ज्ञानाचं प्रतिबिंब असतं. संत हा चालतं बोलतं ज्ञानाचं प्रतिबिंब असतं. चालतं बोलतं ज्ञान असते, चालता बोलता देव असतो. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत यांच्यात फक्त शरीराचा भेद असतो. आत्मिक दृष्ट्या ते एकच असतात.
ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब. रे माणूस पण हे भांब लौकिक भाऊ. बरोबर आहे. संत म्हणजे चालतं बोलतं ज्ञानाचं बिंब असते. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब. तो माणसासारखा दिसतो पण माणूस नसतो. ते चालतं बोलतं ज्ञानाचं बिंब असते. संत म्हणजे चालता बोलता भगवान श्रीकृष्ण असतो. संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम, ते चालते बोलते परब्रह्म. तात्पर्य देव आणि संत एकच असतात. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. पण तरीही संतांचं स्थान देवापेक्षा मोठं आहे. संत हे देवाहून मोठे असतात, परंतु देवाच्याच कृपेने. देवाच्याच कृपेने संत देवापेक्षाही मोठे असतात आणि हे देवाला आवडतं. कारण संत हे भगवंताची विश्वातली सर्वात प्रिय वस्तू आहे. आणि पुत्रे मी सर्व गुणी जिनावा हे बापा शिरानी, तरी ते शारंग पाणी फळाली. तसे देवाचे शक्ती पार्थ देवाची भोवती, परी माने स्तुती गौरव असे. अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या कृपेनेच भगवान श्रीकृष्णापेक्षा जास्त बलवान होता आणि हे देवाला आवडायचं. अर्जुन भगवान श्रीकृष्णापेक्षा जास्त बलवान आहे असं कोणी म्हणलं तर याचा आनंद देवाला व्हायचा. तसे देवाची शक्ती पार्थ देवाची भोवती, परी माने स्तुती गौरव असे. माझा अर्जुन माझ्यापेक्षा जास्त बलवान आहे असं कोणी म्हटलं, देवाने ऐकलं तर देवाला आनंद व्हायचा. अर्जुन देवाच्या कृपेने देवापेक्षा जास्त बलवान होता आणि याचा आनंद देवाला व्हायचा. संत देवाच्या कृपेनेच देवापेक्षा जास्त मोठे असतात आणि याचा आनंद देवाला होतो. मुलगा बापाच्या कृपेनेच बापापेक्षा मोठा असतो, पण त्याचा आनंद बापाला होतो. आणि पुत्रे मी सर्व गुणी जिनावा हे बापा शिराणी, तरी ते शारंग पाणी फळाली. तात्पर्य संत हे देवाच्या कृपेने देवापेक्षा मोठे असतात आणि हे देवाला आवडतं. संत देवापेक्षा मोठेत असं कुणी म्हणलं त्याचा आनंद देवाला होतो. मुलगा बापापेक्षा मोठा निघालाय, बापसे बेटा सवय, त्याचा आनंद बापाला होतो. तसं संत देवापेक्षा मोठे असं कोणी म्हटलं तर आनंद देवाला होतो. आणि मग तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, राहिलो निराळी टाकून आशा. तुकोबाराय म्हणतात आम्ही देवाच्या कृपेनेच देवापेक्षाही बलवान आहोत. देवापेक्षा बलवान आहोत पण देवाच्या कृपेने, हे विसरायचं नाही. तसे देवाची शक्ती पार्थ देवाशी भोवती. अर्जुन देवापेक्षा जास्त बलवान पण देवाच्या कृपेनेच. संत देवापेक्षा जास्त बलवान, जास्त मोठे पण देवाच्याच कृपेने. आणि म्हणून इथे तुकोबारायांनी संतांचा महिमा वर्णिला आहे आणि देव आणि संत यांची तुलना केली या अभंगात. की तीर्थी धोंडा पाणी, अभंगाच्या पहिल्या शरणात महाराज म्हणतात की तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थात काय असतं म्हणले? दगड असतो, धोंडा असतो आणि त्या धोंड्यामध्ये देव विराजमान असतो आणि सभोवताली पाणी असतं आणि त्या पाण्याच्या रूपाने तिथं देव असतो. तीर्थात धोंडा पाणी, धोंड्या पाण्याच्या रूपात देव आहे. तीर्थात तीर्थात देव आहे, संतही देवच आहेत. पण यात मोठं कोण आहे मोक्ष देण्याच्या बाबतीत? तर तुकोबाराय म्हणतात संत मोठे आहेत मोक्ष देण्याच्या बाबतीत. देवही मोक्ष देऊ शकतो पण देव उदार आहे. उदार आहे, उदार नाही उदार ध. देव उदार आहे, संत नगद आहेत, रोकडे आहेत. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. रोकडा सज्जनी, कॅश, रोकडा, चलन, प्रत्यक्ष, नगदी. संत मोक्ष देण्याच्या बाबतीत नगदी आहेत, नगद आहेत. देव उदार आहे, देव उदार आहे. नरबाराय लिहित आहेत की तीर्थ आणि संत मोक्ष देण्याच्या बाबतीत त्यांच्यात काय फरक आहे आणि कोण मोठं आहे. माऊली लिहित आहेत की मोक्ष देवनी उदार काशी होय कीर, परी वेचने लागे शरीर ती गावी. काशी मोक्ष देते पण एक तर आयुष्यभर काशीत राहावं लागतं किंवा काशीच्या गंगेच्या डोहात उडी मारून जीव द्यावा लागतो.
काहीतरी एक करावं लागतं. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, परी वेचणे लागे शरीर ती ये गावी. आयुष्यभर काशीत राहावं लागतं, काशी सोडायचीच नाही. क्षेत्र संन्यासी आयुष्यभर काशीत राहायचं, काशी सोडायचीच नाही. किंवा काशीत गंगेच्या डोळ्यात उडी मारून जीव द्यायचा. काय परडलं तो मोक्ष? मोक्ष मेल्यावरी. काशी मोक्ष देते पण मेल्यावर, आणि जीवही जातो. जीविताची हानी होय. हिमवंतो दोषू खाय परी जीविताची हानी होय, तसे शुचित्व न हे सज्जनाची. हिमालय पर्वत चढला तर दोष जातो, पाप जातं, तुम्ही मुक्त होता. पण हिमालय चढताना घसरून तुम्ही पडून मरू शकता. किंवा वर जर गेलेच, माथ्यावर गेलेच, झालेच सक्सेसफुल गेलेच, तर तिथे एवढा गारवा असतो की त्या थंडीने काकडून तुम्ही मरता. मोक्ष मिळतं पण तिथं मरावं लागतं हिमालयावर बी. हिमवंतो दोषू खाय परी जीविताची हानी होय. काशी मोक्ष देते पण मरावं लागतं. हिमालय मोक्ष देतो पण मरावं लागतं. मोक्ष मेल्यावर मोक्ष जीवही जातो. शुचित्वे शुची गंगा होय, आणि पाप तापही जाय, परी तेथे आहे बुडणे एक. पुन्हा मरण चाललं. गंगा मोक्ष देते, काशीतली गंगा मोक्ष देते, पण तिच्या डोळ्यात बुडावं लागतं, मरावं लागतं. म्हणजे जेवढे काही तीर्थक्षेत्र आहेत ते तुम्हाला मोक्ष देत आहेत, पण तुम्हाला मरावं लागतं. आणि मेल्यावर मोक्ष आहे. जीविताची हानी आणि मेल्यावर मोक्ष आहे. काय कामाचं आहे आमचं? ठीक आहे, निवळच कामाचं नाही असं नाही, पण मेल्यावर आहे. प्रसिद्धी मिळाली पण मेल्यावर मिळाली, जिवंतपणी नाही मिळाली. जिवंतपणी प्रसिद्धी मिळाली, आनंद उपभोगता येतो की बाबा कीर्ती आहे, प्रसिद्धी आहे. जिवंतपणी अमके आहेत, तमकेत, लय मोठे आहेत. कुठल्या क्षेत्रात घ्या, जिवंतपणी प्रसिद्धी मिळाली, आनंद उपभोगता येतो. पण मेल्यानंतर प्रसिद्धी किंवा कीर्ती मिळाली आपण पाहिला नसतो. तसं मेल्यावर मोक्ष मिळतो, मरावं बी लागतं आणि मेल्यावर मोक्ष मिळतो. तो आनंद पाहायला आपण नसतो. पण तीर्थ मोक्ष देतं पण मेल्यावर. आणि ही उधारी आहे. तीर्थात धोंडा आहे, धोंड्यात देव आहे. हा तीर्थातल्या धोंड्यातला देव मोक्ष देतो पण उदार आहे. तुमचा जीव घेतो, मारतो आणि मेल्यावर मोक्ष देतो. हा उदार मोक्ष झाला. पण संतांचं तसं नाही आहे. संताबद्दल काय लिहितात ज्ञानोबर आहे? खुलिये पारू नेनिजे तरी भक्ती न बुडीजे, रोकडाची लाहिजे न मरता मोक्ष. खुलिये पारू नेनिजे तरी भक्ती न बुडीजे, रोकडाची लाहिजे न मरता मोक्ष. संतांचं मोठेपण, संतांचं ज्ञान इतकं आगाध आणि एवढं खोल आहे. आणि खोल असून सुद्धा तिथं बुडण्याची भीती नाही, मरण्याची भीती नाही. संत तुम्हाला बुडू देत नाहीत, मरू देत नाहीत, बुडू देत नाहीत. जिवंत ठेवतात आणि जिवंतपणीच रोकडा मोक्ष देतात. रोकडाची लाहिजे न मरता मोक्ष. शब्द फरक बघा. रोकडाची लाहिजे न मरता मोक्ष. जिवंतपणीच मोक्ष मिळतो आणि रोकडा लगेच, नगद, तात्काळ याला रोकडा म्हटले. ज्ञानोबांनी काय म्हटले? रोकडाची लाहिजे न मरता मोक्ष. तुकोबाराय म्हणतात देव रोकडा सज्जन, सारखाच अर्थ आहे. संत शरणागती केली, संत मोक्ष देतात, रोकडा देतात, रोखठोक देतात, नगद देतात, तात्काळ देतात, जिवंतपणीच देतात. संत जिवंतपणीच मोक्ष देतात. तीर्थक्षेत्र मोक्ष देतं पण मेल्यावर देतं. संत मोक्ष देतात तो जिवंतपणीच आणि तात्काळ. तीर्थक्षेत्रही मोक्ष देतं पण खूप उशिरा आणि मेल्यावर. मग काय चांगले? हीच गोष्ट तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आणि महाराज की बाबा तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जने. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जने. तीर्थही मोक्ष देत आहे
पण उशिरा देतं, मेल्यावर देतं. संतही मोक्ष देतात, नगद रोखठोक देतात, तात्काळ देतात, जिवंतपणीच देतात. ही तफावत आहे. आणि म्हणून तुलनाच केली तर तीर्थापेक्षा संत हे कितीतरी पटीने मोठे आहेत. संत हे तीर्थापेक्षा कितीतरी मोठे आहेत. संत तीर्थाचेही तीर्थ असतात. तीर्थासी कुवासा जयाचे असणे का. संत तीर्थाचेही तीर्थ आहेत. आणि मग तुम्हाला जर संत जिवंतपणीच मोक्ष देत असतील, मग असे संत जर तुम्हाला मिळालेच, असे संत जर तुम्हाला मिळालेच, तर या संतांना तुम्ही आपलं अंग समर्पण करा. यात तुमचं भलं आहे. ह्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि महाराज लिहितायत, मिळालिया संत संग समर्पिता भले अंग. मिळालिया संत संग समर्पिता भले अंग. तुकोबराय म्हणतात की संत तुम्हाला जिवंतपणीच मोक्ष देत आहेत आणि तात्काळ देत आहेत. आणि मग असे संत जर मिळालेच तुमच्या भाग्याने, तर तुम्ही तुमचं अंग संतांना समर्पण करा. यात तुमचं भलं आहे. किंवा संतांना अंग समर्पण करणं हेच भलं आहे. हनुमान महाराज म्हणतात की मिळालिया संत संग समर्पिता भले अंग. एक तर संत भेटी फार कठीण आहे. जगात मी बोललो की जगात काही मिळेल पण संत मिळणार नाहीत. बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी, परी या जगजीठी कृपा केली. मोठी मौज आहे पा. भगवंताच्या कृपेने संत भेटी होते आणि संतांच्या कृपेने देव भेटतो. जिवंत मोक्षात चाललंय. देव मोक्ष देतो पण मेल्यावर. देव मोक्षाच्या बाबतीत उधार आहे. संत मोक्ष देतात पण जिवंतपणीच. संत मोक्षाच्या बाबतीत नगद आहेत. म्हणून संत देवापेक्षाही महान आहेत, मोठे आहेत मोक्ष देण्याच्या बाबतीत. पण एक विशेष आहे, संत जरी जिवंतपणीच मोक्ष देत असले तर भगवंताच्या कृपेनेच संत भेटतात आणि संतांच्या कृपेनेच देव भेटतो, अर्थात मोक्ष मिळतो. तुकोबारा लिहितात बहु अवघड आहे संत भेटी. झालं एक. संत भेटी अवघड आहे. पुढे लिहितात परी या जगजेठी कृपा केली. संतांची भेट अवघड आहे पण कुणाच्या कृपेने संत मिळाले, परी या जगजेठी कृपा केली. म्हणजे जगजेठीच्या कृष्णाच्या कृपेने संत मिळतात आणि संताच्या कृपेने देव भेटतो. वाईस वर्षा आहेत. दोघं एकमेकाला पोषक आहेत. देवाने कृपा केली तर संत भेटतील आणि संताने तुम्हाला परीक्षेत पास केलं तरच तुम्हाला देव भेटेल, अर्थात मोक्ष मिळेल. एखादा विद्यार्थी परीक्षेला बसलाय आणि उत्तम पेपर लिहिलाय, 90% मार्क मिळतील इतका छान पेपर लिहिलाय, 90% मार्क मिळतातही. पण 90% मार्क मिळतील असा पेपर लिहूनही तो पेपर एक्झामिनरनं, परीक्षकानं तपासावा लागतो. तपासून त्या पेपरवर 90 मार्क टाकावे लागतात 100 पैकी. तो पेपर विद्यापीठाला पाठवावा लागतो. विद्यापीठ त्या परीक्षकाची सही पाहते, 90% दिलेले मार्क पाहतं, तपासलेला पेपर पाहतं आणि मग विद्यापीठ मार्क मेमो तयार करतं आणि त्या विद्यार्थ्याला डिग्री देतं. काय झाले? विद्यार्थी स्वबळावर 90% मार्क घेऊन स्टँड झालाय, पण परीक्षकांना शिक्कामोर्तब करावा लागतो की हा विद्यार्थी 90% मार्क घेण्यास पात्र आहे, तेव्हा विद्यापीठ डिग्री देतं. तसं तुम्ही स्वबळावर देव बनता, देवहून देवापुढे उभे राहता. साधना करताना रामनामानं तुम्ही देवहून देवापुढे उभे राहता, पण तरीही श्रीगुरूने, संताने त्यावर शिक्कामोर्तब करावा लागतो की हा भक्त देव बनण्यास योग्य आहे, तेव्हा तुम्हाला सायुज्य मुक्ती मिळते, तुम्ही देव बनता.
90% मार्क घेण्याच्या योग्यतेचे तुम्ही 90% मार्क घेतले स्वबळावर, तरी परीक्षकांना सांगावं लागतं विद्यापीठाला हा 90% मार्क घेण्याच्या योग्यतेचा आहे, तेव्हा विद्यापीठ तुम्हाला डिग्री देतं. तसं स्वबळावर तुम्ही देव झाला, देव होऊन देवापुढे उभे राहिलात, तरी श्रीगुरूंना संतांना सांगावं लागतं की देवा हे संत होण्याच्या पात्रतेचे, याला संत बनवा. आणि म्हणून संत हे परीक्षक आहेत, एक्झामिनर आहेत. आणि म्हणून संत भेट दुर्मिळ आहे, पण संत भेट जर झालीच योगायोगाने तर तुकोबाराय म्हणतात तुम्ही भाग्यवान आहेत. सगळं अंग समर्पण करा, आपला देह समर्पण करा. तनो मनो जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दासी सकळ. तुकोबाराय म्हणतात मिळाली या संत संग, समर्पिता भले अंग. संत संघ मिळाला, संत भेटले की आपलं अंग समर्पण करा. तुकोबाराय म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात की तनो मनो जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दासी सकळ. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे, तरी या संता भजावे सर्वस्वीसी. जे ज्ञानाचा कोरुटा, ते तर सेवा हाची दारवंटा, स्वाधीन करी सुबटा ओळगोनी. तरी तनुमनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दासी सकळ. मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगतील कीर पुसले, तेत अंतकरण बोधले संकल्पा नाही. अंतकरण बोधले संकल्पा नाही. की बाबा संत भेटी दुर्मिळ आहे. संत तात्काळ मोक्ष देतात, रोग मोक्ष देतात, नगद मोक्ष देतात आणि जिवंतपणेच मोक्ष देतात, हे सगळं खरं आहे. पण संत भेटी दुर्मिळ आहे. आणि तुझ्या पुण्याईनं तुकोबाराय बोलले की तिळतिळ पुण्य साचा पडे, तरी ते बहुता जन्मी जोडे, वाचेशी नाम तुझे आतोडे, समागम घडे संतांचं. तिळतिळ 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 पुण्य साठवावं लागतं अनेक जन्मात. या पुण्याच्या बळावर तोंडात देवाचं नाव येतं आणि या पुण्याच्या बळावर तुम्हाला संतांची भेट होते, समागम घडे संतांचं. पुण्याच्या बळावर तुम्हाला संत भेटलेच. तर ज्ञानोबाराय म्हणतात, तुकोबाराय म्हणतात आपलं तन मन धन सगळं सगळं तनुमनु जीवे, आपलं अंगच त्यांना समर्पण करा, त्यांची सेवा करा, त्यांची चाकरी करा, त्यांचं अंगण झाडा, पाणी भरा, पूजेचं साहित्य आणून द्या, त्यांची चरण सेवा करा. आपल्याकडे फार पद्धत आहे बघा. एखाद्या वेळेस एखादा महाराज जर आला तो व्हॉट्सअपवर मेसेज जातो, 200-400 400-500 जे काही भक्तगण असतात की सगळे भरा 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 मावळाच्या मासासारखे गोळा होतात आणि कचा 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 त्या महाराजचं अंग दाबतात, त्याचं अंग खिळखिळ करून टाकतात. कचा कचा महाराजचं अंग दाबणं म्हणजे ही संत सेवा आहे असं नाही आहे. अहो त्याला त्रास होईल असं जर वागले ती संत सेवा कसली आहे? ठीक आहे, थोडीफार चरणसेवा हलक्या हाताने पाय दाबणं ठीक आहे, पण कचा कचा ढोपरं खुबे बरगाड्या फरगाड्या जे जे असेल ते कचा कचा दाबायचं, माड्या पिढ्या बेजार करायचं, त्याला खिळखिळ करायचं अंग. का तर एवढं दाबल्यावर महाराजची सेवा करते ना आम्हाला मोक्ष मिळतो किंवा आमचं कल्याण होतं किंवा आमचा व्यवसाय धंदा उदयाला येतो. हे अशा भ्रामक कल्पना आहेत. ठीक आहे, एक सेवा म्हणून चरणसेवा करा, थोडी पाणी भरा, फुलं द्या, अंगण झाडा, स्वयंपाक करा, जीव घाला, उष्टमाष्ट काढा. ही शारीरिक सेवा तर करा, पण खरी संत सेवा आहे संत वचनाप्रमाणे वागणे. संतांना देवाला काय आवडतं? तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमाची वीरा, पूजा केली व व्यापारा तोषा लागे. आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा आणि मुखाने सतत रामकृष्ण हरी नामाचा जाप करा. या दोन गोष्टी करणं म्हणजे खरी संत सेवा आहे. मग या संत सेवेने देवही प्रसन्न होतो. म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसाया, वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. तुम्ही निष्काम कर्म करा, निष्काम हरिनाम घ्या, ही खरी संत सेवा आहे. आणि या पूजेने या सेवेने देव प्रसन्न होतो आणि तुम्हाला प्रसाद म्हणून वैराग्य देतो. श्री गुरुची तुमच्यावर कृपा होते, ते तुम्हाला आत्मज्ञान देतात, मुक्त करतात. आणि मग संत भेटी अवघड आहे. संत जर भेटलेच तर आपला देह त्यांना समर्पण करा. तनुमनु जीव चरणाशी लागा, देह समर्पण करा. तुका म्हणे प्राण करा देवाचे अर्पण. तुम्ही
त्या संतासाठी जगा, ते सांगतील ते ऐका. आणि म्हणून खरा सदशिष्य संत भेटीसाठी तडपडत असतो. दरबारा लिहितात, कै हे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल, कै हे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल. युगावनी वडील निमिषमानी, युगावनी वडील निमिषमानी. एक एक सेकंद युगापेक्षा मोठा वाटतो. कधी मला सद्गुरू भेटेल आणि सद्गुरूच्या कृपेने मला देव भेटेल, ही तडप असते. आणि याला म्हणतात तनुमनु जीव चरणाशी लागाव. ही तडप यावी, ही तडप यावी की मला सद्गुरू भेटावा, संत भेटावा आणि सद्गुरूच्या कृपेने मला देव भेटावा. ही तडप येणं ही खरी संत सेवा असते. ही तडप नाही आहे मनात श्रीगुरू भेटण्याची किंवा देव भेटण्याची, तडप नाही आहे. आणि उगा कचा 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 अंग दाबायचं, हातपाय दाबायचं, हा मतलब आहे आपला. संसारात भरभराट किंवा बरकती व्हावी म्हणून, असं नाही आहे. समर्पण हवं आहे. आता जगेल संतासाठी, मरेल संतासाठी, सर्वस्व. अगर्वता करावे दास्य सकळ. गुरुचरण उपासिता वैराग्यसी, गुरुचरण उपासिता वैराग्यसी. वैराग्य धारण करून गुरुच्या चरणाची सेवा करा. गुरु प्रसन्न होईल, आत्मज्ञान देईल, मुक्त करेल. कारण आत्मज्ञान एक अशी वस्तू आहे की ती फक्त संतापाशीच असते. दरबारा लिहितात, आत्मज्ञाने चोकडी संत जे माझी रूपडी, ते तर दृष्टी पडू आवडी कामिने जैसी. या जगतात आत्मज्ञान फक्त संतापाशीच असतं आणि आत्मज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही. ज्ञानेविना मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारोनी. आत्मज्ञानाशिवाय मोक्ष नाही, आत्मज्ञान फक्त संतापाशी आहे. आणि म्हणून हे आत्मज्ञान संताकडून हस्तगत करायचे, त्यासाठी संत शरणागती, संत सेवा करायची. जसा PhD झालेला मनुष्यच तुम्हाला PhD देऊ शकतो, MBBSच्या पुढे MSMD झालेला मनुष्यच तुम्हाला MSMD देऊ शकतो, तसं संतच तुम्हाला आत्मज्ञान देऊ शकतो, इतर दुसरं कोणी नाही. आणि आत्मज्ञानाशिवाय मुक्ती मिळत नाही. आणि म्हणून हे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी संत सेवा करायची, आपला देह संताला समर्पण करायचं. आणि म्हणून महाराज म्हणतात की मिळाल्या संत संग समर्पिता भले अंग, मिळाल्या संत संग समर्पिता भले अंग. फक्त संतच आत्मज्ञान येत. आत्मज्ञाने चोकडी संत जे माझी रूपडी, ते तर दृष्टी पडू आवडी कामिने जैसी. कशी दृष्टी पडू द्या? एक तरुण सुंदर मुलगी ती प्रियकराला निहाळते किंवा प्रियकर्तीला निहाळतो, ही जी दृष्टी एकमेकावर पडते, तशी संतावर दृष्टी पडू द्या. अर्थात सर्वस्व संताला अर्पण करा आणि त्यांची मनोभाव सेवा करा. वैराग्य धारण करून सेवा करा. गुरुचरण उपासिता वैराग्यसी. आणि मग कुणालाही श्रीगुरू म्हणू नका, फक्त संत हा श्रीगुरू असतो. नाथ महाराज म्हणतात की मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आयते, परी शिष्या ते मिळवी सद्वस्तू ते, श्रीकृष्ण त्या ते श्रीगुरु मानी. जुटूरमुटूर मंत्रतंत्र सांगणारे घरोघरी गुरु आहेत म्हणले, पण जो मुक्त आहे आणि शिष्याला मुक्ती मिळवून देऊ शकतो तो श्रीगुरू असतो, तो सद्गुरू असतो. मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आयते, परी शिष्या ते मिळवी सद्वस्तू ते, श्रीकृष्ण त्या ते श्रीगुरु मानी. जो मुक्त आहे आणि इतरांना मुक्ती मिळवून देतो तो श्रीगुरू असतो, तो सद्गुरू असतो आणि तो संत असतो. आणि म्हणून कुणी स्वतःला श्रीगुरू सद्गुरू म्हणून घेऊ नये. कुणी सध्या स्वतःच्या पाठीमागे लावत आहे श्रीगुरू आमका आमका, सद्गुरू आमका आमका. आणि जो संत आहे तो श्रीगुरू आहे, तो सद्गुरू आहे. मग तुम्ही संत आहात का? मी संताची व्याख्या सांगितली. जो निष्काम कर्माने निष्काम नामानं, ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झालं आहे, जो मुक्त आहे, मुक्तीवर भजनयुक्त आहे, ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आणि पांडुरंगाने ज्याची चाकरी केली, तो संत असतो. अर्थात जो देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. मग तुम्ही देव झालात का? देवहून देवाचं नाव घेता का?
देहून देवाचं नाव घेत असाल तर तुम्ही संत आहे, जरूर लावा. पण देहून देवाचं नाव घेत नसाल, अर्थात तुम्ही देवच झाले नाही, म्हणजे संत झाले नाही, तर तुम्ही श्रीगुरू कसले? आणि मग कुणी या उपाध्या लावून आहेत मागं, श्रीगुरू अमका अमका, सद्गुरू आपला अमका अमका नाही. नाथमार मंत्रतंत्र उपदेश ते घरोघरी गुरु आहेत ते, परी शिष्य ते मिळवे सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते श्रीगुरु माने. जो मुक्त आहे आणि इतरांना मुक्ती देऊ शकतो तो संत असतो. अलग लक्षामध्ये. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, का जळाचे परी तडोटुगे. जो मोक्षाचं गठुडं बांधतो आणि सोडतो तो श्रीगुरू असतो, तो संत असतो. अर्थात जो स्वतः मुक्त आहे, इतरांना मुक्ती मिळवून देतो तो श्रीगुरू असतो, सद्गुरू असतो, तो संत असतो. म्हणून फक्त संतच श्रीगुरू असतात, सद्गुरू असतात, इतर दुसरं कोणी नाही. म्हणून श्रीगुरू सद्गुरू शब्दाचा अपमान करू नये. कुणी आपल्या पाठीमागं श्रीगुरू सद्गुरू लावू नये. तोच श्रीगुरू, तोच सद्गुरू असतो जो संत आहे. अर्थात जो स्वतः मुक्त आहे आणि इतरांना मुक्ती मिळवून देऊ शकतो तोच श्रीगुरू, तोच सद्गुरू आणि तोच संत. आणि म्हणून पृथ्वी निदाने भरली आहे परी पायाळविना प्राप्ती नव्हे. आत्मा स्वतः सिद्ध आहे परी गुरुकृपाला आहे तरीच प्राप्ती. पृथ्वी नाना प्रकारच्या संपत्तीने भरलेली आहे, पण ती संपत्ती सांगण्यासाठी, शोधण्यासाठी पायाळ लागतो. हो विलोचन पायाळाचे. तसं आत्मज्ञान आमच्या शरीरात मूळचंच आहे, ते आमच्या शरीरात हरपलंय, पण ते सांगण्यासाठी श्रीगुरू लागतो, सद्गुरू लागतो, अर्थात संत लागतो. पृथ्वी निदाने भरली आहे परी पायाळविना प्राप्ती नव्हे. आत्मा स्वतः सिद्ध आहे परी गुरुकृपाला आहे तरीच प्राप्ती. आमच्या शरीरात आत्मा स्वतः सिद्ध आहे, आत्मज्ञान आमच्या शरीरातच आहे, पण ते हरपलंय, ते दाखवायला श्रीगुरू लागतो. तेव्हा ते आम्हाला दिसतं किंवा कळतं आणि आम्ही श्रीगुरूच्या कृपेने मुक्त होतो. प्राप्तीचीच प्राप्ती, आत्मज्ञान प्राप्तच आहे, ती प्राप्ताची प्राप्ती, पण दाखवायला श्रीगुरू लागतो. एकदा एका बाईची नथ हरपली, सारं घर शोधू लागली, परेशान झाली. नथ हरपली, नथ हरपली. सगळ्यांना सांगितलं, घरातल्या माणसाला, नथ काय सापडाना. ननंद भावजाई होत्या, भावजाईची नथ हरपली. ननंदबाईकडे गेली, अवहिंस नथ हरपली, अवहिंस नथ हरपली. नंदनी नथ पाहिली, म्हणल्या वहिनी इकडे या. धरली आणि आरशा पुढे नेली आणि म्हणली, वहिनी दिसते का नथ कुठं? म्हणली, अगं बाई 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 बाई, माझ्याच मंगळसूत्रात अडकली, माझ्याच मंगळसूत्रात अडकली. नथ तिच्या नाकातून गळली, तिच्याच मंगळसूत्रात अडकली, पण दाखवली ननंदेने, दाखवली ननंदेने. तसं आमचंच आत्मस्वरूप आमच्या शरीरात हरपलंय, पण दाखवतात संत. बाबजाची नथ नाकातून गळाली, मंगळसूत्रात अडकली, अर्थात तिच्या शरीरात हरपली आहे. नथ दाखवली ननंदेने. आमचं आत्मज्ञान, आमचा मोक्ष आमच्या शरीरात हरपलंय, आमचं आत्मज्ञान आमच्या शरीरात हरपलंय, पण दाखवतात सद्गुरू श्रीगुरू अर्थात संत. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिमसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. संताचा नाम जप करा. जयराम जयराम कृष्ण हे भजन तर चालूच ठेवा, पण सोबत ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हे भजन चालू ठेवा. या ज्ञानदेव तुकाराम यांच्या नाममंत्रानं, भजनानं, त्यांच्या सेवेनं ते प्रसन्न होतील आणि तुमच्या शरीरात हरपलेला मोक्ष, तुमच्या शरीरात हरपलेलं आत्मज्ञान ते तुम्हाला दाखवतील. म्हणून ज्ञानोबा म्हणतात की हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिमसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. संत शरणागती करा, संत शरणागती करा, संत सेवा करा, संताला देह समर्पण करा. का तर संताविना प्राप्ती नाही असे वेद देती काही. आणि म्हणून संत या विश्वातील सर्वात सर्वात महान गोष्ट आहे, सर्वात महान पद आहे. संतापेक्षा जगात कुणी मोठं नाही. संत देवापेक्षाही मोठे आहेत, पण देवाच्याच कृपेने, देवाच्याच कृपेने. म्हणून तुकोबारा बोलतात, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी,
राहिलो निराळी सांडूनी आशा. तुकोबारा म्हणतात आम्ही देवापेक्षा बलवान आहोत, देवापेक्षा मोठे आहेत, पण देवाच्याच कृपेने. तसे देवाची शक्ती पार्थ देवासी भोवती परी माने स्तुती गौरव असे ज्ञानोबा आहे. संत देवापेक्षाही मोठे आहेत, पण देवाच्याच कृपेने. आणि मग संत देवापेक्षा मोठे आहेत म्हणूनच जिवंतपणी नगद मोक्ष देतात, रोकडा मोक्ष देतात. देव मोक्ष देतो पण मेल्यावर देतो. देव मोक्ष देतो पण मेल्यावर. संत मोक्ष देतात जिवंतपणीच. आणि म्हणतो तुकोबारा म्हणतात की तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थात धोंडा पाणी आहे, हा धोंडा पाणी देवच आहे, हाही मोक्ष देतो पण मेल्यावर. संताचं तसं नाही. संतही देवच आहेत, संतही मोक्ष देतात, पण जिवंतपणीच रोकडा मोक्ष. रोकडाची लाहिजे न मरता मोक्ष. देव मोक्ष देतो पण मेल्यावर. तीर्थातला देव मोक्ष देतो पण मेल्यावर. संत मोक्ष देतात पण जिवंतपणीच. आणि जिवंतपणी मिळालेला मोक्ष याला ज्ञानोबा रोकडा म्हणतात. रोकडाची लाहिजे न मरता मोक्ष. तुकोबाराय म्हणतात की देव रोकडा सज्जने. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जने. आणि म्हणून तुम्हाला तीर्थापेक्षा संतांचं आकर्षण जास्त असावं. मोठी गंमत आहे. आम्हाला संतांचं आकर्षण नाही हो, आम्हाला आकर्षण आहे तीर्थाचं. गंमत आहे मोठी. आम्ही कथा कीर्तनात जाऊन बसावं, सारखं प्रवचनात कीर्तनात सारखं जाऊ बसावं, पण माणसं पाया पडू धरू आणावं लागतात कीर्तनाला. पण तीर्थयात्रेला गाड्या करू जातात, पैसे घालतात, 50,000 लाख रुपये खर्च करतात नवरा बायको जोडीला. पैसे खर्च करून तीर्थाला जातात.